हॅलो गाईज, आज आपण आलेलो आहोत कर्जतमधील मोठे वेणगाव येथे. हे स्वयंभू श्री महालक्ष्मी देवस्थान आहे मोठे वेणगावमधील. हे अतिशय जागृत देवस्थान आहे इथलं. नवसाला पावणारी देवी आहे ना ही, हो हो, नवसाला पावणारी देवी. चला आपण बघूया. तिथं दर्शन घ्यायला जाणार आहोत. चला बघूयात देवीचं मंदिर आणि तिथला आजूबाजूचा परिसर. कर्जत रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या वेणगाव महालक्ष्मीचे स्वयंभू आणि प्राचीन स्थान आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईचे प्रतिरूप म्हणून या देवीची ख्याती आहे. जर तुम्ही कर्जतमध्ये आला तर नक्की या मंदिराला भेट द्या. खूप सुंदर, शांतता आणि पूर्ण असं आजूबाजूला जंगल असणारं हे मंदिर आहे. खूप शांतता आणि प्रसन्न वाटतं इथे. 200 वर्षापूर्वी गावातील एका ग्रामस्थाला देवीने स्वप्नात येऊन त्या स्थानाबद्दल सांगितले. त्यानुसार गावकऱ्याने शोध घेतले असता तेथे देवीची स्वयंभू मूर्ती सापडली. त्यानंतर याच जागेवर देवीचे मंदिर उभारण्यात आले. तेव्हापासून देवीची दैनंदिन पूजा अर्चा केली जाते. सध्या असलेले मंदिर हे 1997 साली बांधलेले आहे. सन 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अग्रगण्य नेतृत्व करणारे नानासाहेब पेशवे यांचा जन्म याच गावात झाला आहे. त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे. महाराष्ट्राची कुलदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाबाईच्या येथील प्रतिरूपाचे दर्शन घेण्यासाठी नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये हजारो भाविक येथे येतात आणि दर्शन घेतात. वेणगावमधील महालक्ष्मीचं मंदिर हे नवसाला पावणाऱ्या देवीचे मंदिर म्हणून ओळखले जाते. दूरदूरून लोक इथे नवस करण्यासाठी येतात. त्यांची जी मनातली इच्छा असते ते देवीसमोर बोलून दाखवतात आणि खूप असं ऐकण्यात आलेलं आहे की देवी नवसाला पावते आणि बोललेले नवस पूर्ण होतात. महालक्ष्मी मंदिराची आख्यायिका अशी की कोल्हापूरची महालक्ष्मी एकदा आपल्या बहिणीला भेटण्यासाठी या मार्गाने जात होती. प्रवासादरम्यान त्या रथाचे चाक येथे घसरले असताना तुम्ही बघू शकता त्याचे ठसे ना इथे दिसत आहेत. अजूनही या परिसरामध्ये या रथाच्या चाकाचे ठसे आपल्याला इथे बघायला मिळतात. श्री महालक्ष्मीच्या रथाच्या घोड्याचा पाय सरकला ते स्थान आपण बघूयात. इथे बघा पुढे आहे हे जे ठिकाण आहे ना, इथे देवीच्या रथाचा जो घोडा होता त्याचा पाय इथे सरकलेला आहे. तुम्ही बघू शकताय. त्याचेही इथे ठसे आपल्याला पाहायला मिळतात. शांत निसर्गरम्य इथे ठिकाण आहे. येऊन एवढं मनाला शांतता मिळते. खूप मस्त. मी तर इकडे कर्जतला जेव्हा येते तेव्हा या मंदिराला भेट देतेच आणि खूप प्रसन्न वाटतं इथे येऊन. वेळ कसा निघून जातो काही कळत नाही आहे. आजूबाजूला फिरायला गार्डनसुद्धा खूप छान आहे. एवढी फ्रेश हवा आहे ना इथे. कुठेही गाड्यांचा आवाज नाही आहे, कुठेही प्रदूषण नाही आहे. चारही बाजूनी असं पूर्ण झाडं झुडपं असं त्याच्या मधोमध हे देवीचं मंदिर आहे. खूप सारे आहेत. मंदिराच्या बाजूची ही बाग आहे. माझ्याच बाजूला सगळे बटरफ्लाय खेळत आहेत. एवढी उडणार
बस मैं चढ़ी सीखना छोटे 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 आहेत बघ. सीट ना मिली तो रोने लगी सीट ना मिली तो रोने लगी ड्राइवर बंदर ने बोला आजा मेरे पास आजा मेरे पास. बोला आजा दाखव खूप सुंदर दिसेल बघ. खूप छान मोठी मोठी फुलं आलेली आहेत झाडाला. चाफ्याचं झाड आहे. तिच्या पण लावू. हा तिच्या तू लावले तिकडे बघ. हे बघ अरे वा सुंदर. जातो प्रांजली दिदीला लाव. याच्यात हात टाक. दोन फुलं लावले एकाच टाइम जान्हवी दीदीला पण लावून दे. आता फुलं फुलं फुलं. ए बाई इकडे आहेत. ए बाई ते हे बघ. आता चाफ्याचंच घे. ए बाई बाई बघ. आहे तिकडे पण पुढे पुढे पुढे. तुम्हाला दोघींना चाफ्याचं आणि मला हे कोणतं फुल दिलंय बघा. चाफ्याचंच आहे. नाही वाईट आहे. हे चाफा डिफरन्स बघ. हा. दिवा दोन्ही बाजूला दोन फुलं लावलेली. ए इथे बघ. थांब थांब. या साईडला सावली येते. ते ऊन पूर्ण असं येते चेहऱ्यावरती सावली नाही उन्हाची. अरे यार मायावरती सगळे हे पानांची पाऊस झाले. अरे नाही आवडत आहे. बटरफ्लाय तुला बघूनच येत आहे ते. आणि मी व्हिडिओ स्टार्ट केली की ते लपून बसतायत. हा, ये माहिती. मंदिराच्या चारी बाजूने एवढे सुंदर सुंदर सुविचार दिलेले आहेत. आता थोडक्यात दाखवते मी. ही मंदिराची मागची बाजू आहे. चला मंदिरामध्ये फिरून झालेले. आता फायनली आता आम्ही चाललो चाललो आहोत घरी. उद्या आपलं मामोडा बघ केवढा आहे. गाव साईड एरिया सगळा.